ग, मी तुझ्या हातात सोनं दिलं, पाया पडायला लागलो, माग का उसरली ग? मला असं वाटलं राजाचा मुलगा एवढे शिकले चौरे गाजून झाले काहीतरी हुशार असेल, पण शेवटी झिरो लावून गेले तुम्ही. कसं काय? आले तेव्हापासून सारखा आई 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 शब्द लावून गेला. आई शब्दावरती झिरो ठेवायचा. आई, अगं तू माझी आई, मी तुझा मुलगा आहे, आणि तू म्हणते की आई शब्द झिरो. कसं बोलते काय? मला आजपासून आई म्हणायचं नाही. काय काय? मला आई म्हणू नका, मला बाई म्हणू नका, मला ताई म्हणू नका, मला अक्का मध्ये येऊ नका आता. जर कधी मध्ये आला ना, तिकडे वळत पाहिजे. येऊ नको. आई, आई म्हणा कोणाला तुम्हाला माहितीये का? या आईने 9 महिने 9 दिवस हृदयामध्ये सांभाळ केला. आता जी बाळी गेली, नेत्राची दिवे गेले, 32 झाल्या दुधाच्या पाकळ्या, त्याला जन्मदित आई म्हणतात. मी तुम्हाला जन्म दिला, मी तुम्हाला दूध पाजलं, हो. मला आई म्हणायचं नाही. कसं बोलते आई तू? अगं जरी तू मला जन्म दिला नाही ना, माझ्या मनाला समजतो की तूच मला जन्म दिला. अगं तुझे उपकार या माझ्या देहाचे अंगाची चमडी काढून तुझ्या पायाला चप्पल शिवली ना, तरी तुझे उपकार माझ्याकडनं कशी भेटेल? चंद्रा, मला एवढा बारीक विचार सांगू नका. खिडक्या दरवाजे सर्व काही बंद करून घेतले मी. का? मुंगी यायला जागा नाही. पण असं का केलं? तुम्हाला माहिती नाही? नाही. वनवाने वनवाला अंगे मदन बाण भेटला. शरीरामध्ये आग लागली, कोणाला दिसत नाही. आई, अरे तू काय बोलते ते मला स्वतःला कळत नाही का? तुम्हाला मोकळं मोकळं सांगू, हा. तुम्हाला कळत नाही ना? नाही. या मालामध्ये तुम्ही आणि मी, अगदी बरोबर. तिसरा मनुष्य कोणी नाही. कोणी नाही. तुम्ही ना माझ्या संगतीला नवरा बायको जर का प्रेम करा, आई लेकराचं नातं सोडून तुला माझं सागर मातात, तुला माझं सागर मातात, काय मला प्रेमाच्या नातात सांग तुला काही
ह्या पद्धतीची तू वागते आई, हे तुझं चुकीचं आहे ग. एक विचार कर, आई लेकराचं नातं या जगात किती महान आहे, किती पवित्र आहे. आणि पवित्र नात्याला इतका मला धाग लावते आई, तुला काही इतकं कळत नाही. माझी सांगते ना, तुम्ही आता या ठिकाणी प्रेम करणार नाही. अगं माझा जीवही गेला तरी मी असं खरं काम नाही करू शकत. प्रेम करणार नाही. नाही. तुम्ही जर प्रेम नाही केला मग तर मी काय करणार? काय करशील का? मी काय देणार नाही कोणाला. हो